हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तर हा आजचा ब्लॉग आहे 2 तारखेचा. म्हणजे खरं तर मी असं प्लॅनिंग केलं होतं की 1 तारखेला गुरुवार आहे, नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने करावे, पण ड्युटीमुळं ते काय मला पॉसिबल झालं नाही. यांना 2 तारखेला ऑफ मिळाला होता. सो मग म्हटलं आता 2 तारखेला तर काय मी तिकडे जाऊ शकत नाही, कारण थोडं घरचं सामान वगैरे घ्यायचं होतं, कारण याच्यानंतर माहीत नाही कधी वेळ भेटेल नाही भेटेल. सो इथे आम्ही थोडंसं डीमार्टमध्ये चाललो होतो घरचं किराणा वगैरे नॉर्मल भरण्यासाठी. तिथे मी तयार झाली. मग थोडंसं यांना हे कधी तयार होत नाही, पण मी कधी कधी करते तयार थोडंसं. तर तिथे आम्ही निघालो डीमार्टला, जी आमच्या इथून जवळपास 15 ते 17 किलोमीटरच्या आसपास असेल. तर डीमार्टला गेलो. तिथे थोडंफार घरचीच जे आपलं किराणा वगैरे होता तेच भरायचा होता, तर ते भरला. म्हणजे आम्ही सकाळी नाश्ता करून निघालो होतो आणि जेवायला रिटर्न आलो. तर त्याच्यानंतर आज पूर्ण दिवस ऑफ होता. तर मुलींची स्कूल ही खरं तर चालू होती, पण म्हटलं तर यांना ऑफ मिळालं आहे आणि फ्रायडे होता, सॅटर्डे संडे सुट्टीच असते. सो त्यांना स्कूलला मी पाठवलं नाही. असं तर मी स्कूल बुडवत नाही, पण कारणही होतं. आणि म्हटलं चला सॅटर्डे संडे सुट्टी आहे, कदाचित स्कूलमध्ये कोणी जास्त येणार नाही. तिथं सामान वगैरे घेतलं, घरी आलो, जेवण वगैरे केलं. मग थोडा वेळ दुपारचा आम्ही रेस्ट केला. तर इथे तुम्ही बघू शकता की शेवटी बेडमध्ये तुम्हाला थोडंसं ऐकवीन मी. अशी गेटी खेळत असते आणि ते मला रेकॉर्ड करायला खूप आवडते. खाली करपलेलंच दिसतोय. लाडू जेवाय तर इथे फायनली आम्ही संध्याकाळी चहा वगैरे करून, म्हणजे साधारण 6-6:30च्या आसपास, कारण मेला हा ऑब्व्हियसली संध्याकाळचाच असतो. सो इथे चहा वगैरे झाल्या मग आम्ही मेल्याला निघालो होतो. तर इथे मी तुम्हाला दाखवते चंद्र किती सुंदर असा दिसत होता, कारण पौर्णिमा होती. सो खूप छान वाटत होतं ते दृश्य. सो इथे मी थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग आम्ही मेल्यामध्ये गेलो. थोडंफार राईड वगैरे खेळल्या, मुलींनी एन्जॉय केला. खरं तर म्हणजे गावासारखा मेला इथे नव्हता, म्हणजे छोटासाच होता. गावाला जसा मोठा मेला असतो तसा नव्हता, छोटासा होता, पण ठीक होता म्हणजे मुलांसाठी. सो थोड्याफार त्यांनाही एन्जॉयमेंट असावी म्हणून आम्ही गेलो होतो. आणि मग थोडा राईड वगैरे खेळल्या, थोड्या ह्या शूट्स वगैरे खेळल्या. तर त्यांचे पप्पा त्यांना सांगत होते कसा नेम पकडायचा, कारण यांना तर सवय आहे डेलीमुळे. आणि हे अगदी अचूक नेम मारत होते, म्हणजे जो बलून सांगत होते तोच बलून फोडत होते. अगदी अचूक नेम मारत होते. मग थोडा मीही शूट वगैरे केले आणि मग राईड्स वगैरे झाल्या, मुलींनाही थोडं एन्जॉयमेंट केलं. मग त्याच्यानंतर मग थोडे रील्स वगैरे शूट केले, म्हणजे थोडंसं रील्स वगैरे शूट्स केले मी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण वगैरे झाले. तर तुम्ही माझ्या लास्ट व्लॉगला खूप भरभरून असं प्रेम दिलेलं आहे आणि असंच तुमचं प्रेम तुमचं प्रेम राहू दे. तर यापुढेही मी माझ्या व्हिडिओजमध्ये खूप इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करीन. हा फर्स्ट टाईम आहे, म्हणजे मला माहीत नाही कसं काय असतं. सो मी ट्राय करते आणि मी नक्कीच प्रयत्न करीन माझ्या व्हिडिओजमध्ये, माझ्या कंटेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्याचा. सो त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. सो जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाचा ब्लॉग मी तेच म्हणते. बाय, टेक केअर, थँक्यू.